नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. 2023मधील जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील सर्वात महत्त्वाच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या सर्व एकत्र घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचे 3 भाग असतील, त्यामध्ये भाग 1 हा आहे. तर चला सुरुवात करूया. 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला. भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या शहरांना जोडणार आहे. भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड यांची निवड झाली. महिला IPL 2023चा किताब पहिला मुंबई इंडियन्स या संघाने जिंकला. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा संघ होता. भारताने चित्ते हे दक्षिण आफ्रिकेतून आणले होते. त्यांची संख्या 12 होती. G20 बैठकीचे यावर्षीचे घोषवाक्य वसुदैव कुटुंबकम हे आहे आणि ही परिषद भारतात दिल्ली या ठिकाणी झाली. पहिली महिला महाराष्ट्र केसरी ही प्रतीक्षा बागडे आहे. ती सांगली जिल्ह्यातील आहे. तर प्रतीक्षा बागडे विरुद्ध वैष्णवी पाटील ही खेळाडू होती. 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा या ठिकाणी झाले. तर त्यामध्ये 95 उदगीर, 94 नाशिक आणि 93 धाराशिव असं लक्षात ठेवा, कारण हे ग्रुप बीच्या पूर्व परीक्षेला मागच्या विचारलं होतं जोड्या लावामध्ये. सन 2023मध्ये महिला T20 क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलिया देशाने जिंकली. हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या संपूर्ण स्वदेशी स्वरूपातील कोविड-19 लस याचे नाव होते कोवॅक्सिन. 2024 सालची ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस या ठिकाणी होणार आहे. 2020ची टोकियो या ठिकाणी झाली होती. कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश मध्ये आहे, जिथे 12 चित्ते दक्षिण आफ्रिकेतून आणले होते ते तिथे सोडण्यात आले होते. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 रोजी झालेली आहे. हा प्रश्न आणि त्याचा खालचा प्रश्न हे पाटबंधारे जलसंधारण विभागाची परीक्षा होती, त्यामध्ये आले होते, त्यामुळे रिपीट घेतलेले. काळा घोडा महोत्सव मुंबई येथे होतो. हा प्रश्न आरोग्य विभाग भरती मुंबई या ठिकाणी आलाच होता. ईशान्य भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर लोकटक सरोवर जे मणिपूर या ठिकाणी आहे. महिलांची T20 बैठक 2023ची छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भरली. गरुडा शक्ती भारत आणि इंडोनेशिया युद्ध सरावाचं नाव आहे. महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023मध्ये सुवर्णपदक लवलीना बोरगोहेन यांनी जिंकले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे आहेत. RRR हा तेलुगू भाषेतील चित्रपट आहे, ज्याला ते नाटू नाटू गाण्याला पुरस्कार मिळालेले, त्यामुळे हा चित्रपट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वनांच्या क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर आहे, ज्यामध्ये पहिला क्रमांक मध्य प्रदेश राज्याचा आहे. T20 देशाची 28वी शिखर परिषद नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. 2023चे संयुक्त राष्ट्रसंघ वर्ष हे बाजरी वर्ष आहे आणि 2024चे उंटाचे वर्ष आहे. जय 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 महाराष्ट्र माझा हे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेले, ज्याचे गीतकार हे निळकंठ बडे हे आहेत. 26 जानेवारी 2023चे प्रमुख पाहुणे इजिप्त देशाचे अध्यक्ष अब्दुल फतेह अल सिसी हे होते. शक्तिपीठ महामार्ग जो की 12 जिल्ह्यामधून जाणार आहे, हे लक्षात ठेवा. 12 जिल्ह्यामधून जातो तो. नागपूर ते गोवा या 2 शहरांना जोडणार आहे आणि त्याची लांबी 761 किलोमीटर एवढी आहे. पुरुष हॉकी विश्वचषक 2023चा विजेता बेल्जियम, उपविजेता नेदरलँड. ही स्पर्धा बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम आसाम या ठिकाणी झाली. IPLची 16वी आवृत्ती 2023चा विजेता संघ CSK तर उपविजेता संघ गुजरात टायटन्स हा आहे. फिफा विश्वचषक 2022 विजेता संघ अर्जेंटिना तर उपविजेता फ्रान्स. ऑपरेशन सरधावा BSS तर्फे राबविली जाते. 2023चा चित्ररथ उत्तराखंड ज्याचा पहिला क्रमांक आला. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून कर्तव्यपथ असे ठेवण्यात आले. रुद्राक्ष पाटील नेमबाजी वर्ल्ड चॅम्पियनमध्ये 10 मीटर रायफलमध्ये पहिला आला. 2 जानेवारी 1961 महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली. द्रौपदी मुर्मू या 15व्या राष्ट्रपती आहेत, तर महिला राष्ट्रपती म्हणून त्या 2ऱ्या क्रमांकाच्या राष्ट्रपती आहेत. त्या स्वतंत्र भारतातील पहिल्या राष्ट्रपती आहेत. त्या अगोदर झारखंड राज्याच्या राज्यपाल होत्या. तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जेल पर्यटन हा उपक्रम पुणे या ठिकाणाहून सुरू करण्यात आला. जिव्हाळा योजना त्या संदर्भातच आहे. तर हा प्रश्न ग्रुप बीला आलेला आहे आणि ग्रुप सीला पण आलेला आहे, पण थोडा बदलून आलेला आहे. वरुणा युद्ध सराव भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान खेळला जातो. अजय भारत विरुद्ध UK. फुआफू ही सूर्याचा अभ्यास करणारी अंतराळ टेलिस्कोप चीन या देशाची आहे.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानसोबत सरावासाठी पाठवलेली संपूर्ण भारतीय व बनावटीची युद्धनौका ही INS सह्याद्री व INS कोलकाता आहे. त्यालाच मलबार युद्ध सराव असे म्हणतात. BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन 2021 व 2022चा पुरस्कार मीराबाई चानू यांना मिळालेला आहे. सिकल सेल एनिमिया संपूर्ण भारतात निर्मूलन लक्ष्य हे 2047चं आहे, तर टीबी मुक्त भारत म्हणून त्याचं लक्ष 2025 आहे. भारत पुरुष हॉकी संघाचा कर्णधार म्हणून हरमनप्रीत सिंग यांना ओळखले जातं, तर भारत महिला हॉकी संघाचे कर्णधार म्हणून सविता पुनिया या खेळाडू आहेत. CBIचे नवीन डायरेक्टर प्रवीण सूद हे आहेत, तर माधवी पुरी बुच या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. नागरी दोबा ज्या तांदळाला GI टॅग मिळाला तो तांदूळ छत्तीसगडचा आहे. तामिळनाडू राज्याला सर्वात जास्त GI टॅग मिळालेले आहेत. महाराष्ट्राला आजपर्यंत 34 GI टॅग मिळालेले आहेत. तर ही अधिकची जी माहिती आहे ती पण लक्षात ठेवा. कोटिंग इंडिया नंदिनी दास यांनी लिहिलेले पुस्तक. राष्ट्रीय शिक्षण दिवस 11 नोव्हेंबर. निमोनिया दिवस 12 नोव्हेंबर. भारताचे यशस्वी चंद्र मोहीम चंद्रयान 3 त्याचे मिशन संचालक होते एस मोहन कुमार होते. इस्रो प्रमुख S सोमनाथ होते. भारताच्या जुन्या संसदेचे नाव बदलून संविधान सदन हे नवीन नाव दिले. नवीन क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी वाराणसी येथे झाली. आदी शंकराचार्य यांच्या स्टॅच्यू ऑफ ऑननेस या 108 फुटी उंच पुतळ्याचे अनावरण मध्य प्रदेश राज्यात करण्यात आले. एका कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम बेन स्टोक्स यांच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 धावा करणारा विराट कोहली 6वा खेळाडू बनला आहे. जागतिक सामाजिक न्याय दिवस हा 20 फेब्रुवारी रोजी असतो. जागतिक वन्यजीव दिवस 3 मार्च. इन्फोर्समेंट डायरेक्टर EDचे प्रमुखपदी राहुल नवी यांची प्रमुखपदी निवड झाली. आदित्य L1 सूर्य मोहिमेचे पहिले प्रक्षेपण 2 सप्टेंबर 2023 रोजी झाले आणि या प्रक्षेपणाला प्रक्षेपक म्हणून PSLV C-57 प्रक्षेपक वापरला होता. याला एकूण 7 प्ले कॉर्ड आहेत. भारत देशाने INS किरपान व्हिएतनाम या देशाला गिफ्ट केले. ICGच्या 25व्या डायरेक्टरपदी राकेश पाल यांची नियुक्ती करण्यात आली. एशियन गेम्स 2023 चीन या ठिकाणी हाँगकाँगमध्ये पार पडले. यामध्ये भारताने एकूण 107 पदकं जिंकून 4थ्या क्रमांकावर मोहर उमटवली. त्यामध्ये गोल्ड 28 होते, सिल्वर 38 तर ब्रांझ 41 पदकं होती. 7 सप्टेंबर 2022 पासून तामिळनाडूमधून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. 7 सप्टेंबर 2022 पासून तामिळनाडू राज्यामधून सुरुवात झाली. तर तशीच आता एक भारत न्याय यात्रा राहुल गांधीजी सुरुवात करत आहेत, ती मणिपूरमधून करत आहेत, ते पण लक्षात ठेवा. देशातील संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य हे केरळ म्हणून ओळखले जाते. तर भारतातील पहिले संविधान साक्षर जिल्हा तो देखील केरळमधील कोल्हाम जिल्हा आहे. जगातील पहिला डिजिटल पक्ष भारतीय जनता पार्टी हा आहे. IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू सेंड करन हा आहे. तर सेंड करनची बोली किती कोटीला लागली होती ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग उद्यानाची पायाभरणी नागपूर या ठिकाणी झाली. कर्नाटक राज्य सरकारने भयंदर येथे देशातील पहिल्या मरियानाची योजना आखली. राष्ट्रपती भवनाचे अमृत उद्यान 31 जानेवारी रोजी खुले करण्यात आले. जागतिक पुस्तक मेळावा नवी दिल्ली येथे पार पडला. शून्य भेदभाव दिवस म्हणून 1 मार्च हा दिवस ओळखला जातो. बाल हक्कांचा राष्ट्रीय दूत म्हणून आयुष्मान खुराना हा आहे. 57वा ज्ञानपीठ 2022चा दामोदर मावजो यांना मिळाला, तर 58वा 2023चा मधुसूदन नायर यांना मिळाला. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त GPS मदान आहेत. मिस इंडिया 2022 सिनी शेट्टी, तर मिसेस वर्ल्ड 2022ची सरगम कौशल आहे. मिस युनिव्हर्स 2022ची गेब्रियल आहे. महिला सन्मान योजना ही महाराष्ट्र राज्याची आहे. आंतरराष्ट्रीय फुकर पुरस्कार 2022चा गीतांजली श्री यांना मिळाला. 17वे प्रवासी भारतीय संमेलन इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी झाले. विश्व मराठी संमेलन मराठी तितुका मेळावा 2023चे वरळी मुंबई या ठिकाणी पार पडले. ताज महोत्सव 2023चा आग्रा उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडला. राजस्थान सरकारने 19 नवीन जिल्हे आणि 3 नवीन विभागाची रचना केली. 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 20% असणार आहे. पहिले GDS बिपिन रावत होते, त्यानंतर ती जागा रिक्त होती, तर आता दुसरे GDS म्हणून अनिल चव्हाण हे अधिकारी आहेत. 2022 प्रो कबड्डी जयपूर पिंक पॅन्थर विजेता संघ. 51वा हिंद केसरी 2023चा मानकरी अभिजित कटके हा आहे. मित्र संस्थेने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी.
मुख्यमंत्रींचे सचिव सचिन सिंह हे आहेत, तर अतिरिक्त सचिव हे भूषण गगलानी आहेत. एकनाथ संभाजी शिंदे हे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवा, एकनाथ संभाजी शिंदे. 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार आशा पारेख यांना मिळाला. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022चा शरद कमल यांना मिळाला. नीती आयोगाचे नवीन CEO B.V. सुब्रमण्यम हे आहेत. 2022चा साहित्य अकादमी पुरस्कार गीतांजली श्री यांना मिळाला. तर मित्रांनो, हा होता भाग 1. यामध्ये आपण सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी बघितलेले आहेत. तर यामध्ये तुम्ही माझा आवाज म्यूट करून जरी ऐकलं तरी खूप छान होईल. तुम्ही वाचा शक्यतो, म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. आणि याची जर PDF पाहिजे असेल तर टेलिग्रामवरती टाकलेली आहे, तिथून घ्या आणि सराव पेपर सोडवण्यासाठी वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद.